प्रकाशनाचा कार्यक्रम आता आपण इथे सुरू करतोय। स्मरणिका प्रकाशनासाठी मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छिते श्री नितीन कुलकर्णी सर, सौ पूजा मॅडम, श्री राजेश काथोटे सर आणि सौ स्मिता केंढे मॅडम यांना। त्यांनी कृपया स्टेजवर यावं। जोरदार टाळ्यांनी प्रकाशन सोहळा करणार आहोत। अतिशय सुंदर अशी मांडणी, प्रत्येकाच्या व्यवसायाला अनुरूप असे ग्राफिक्स, असे सुंदर काथवटे सरांनी या स्मरणिकेमध्ये तयार केलेले आहेत। आता आपण त्याचे प्रकाशन करूया। यावर्षी आपण ना पाहुणे अध्यक्ष असं कोणी 2023ला आयकॉन विनर जे आहेत यांना आपण प्रकाशन करण्याकरता आमंत्रित केलेलं आहे। आपल्यातले जीबीए मेंबर आयकॉन म्हणजे एकमेकात सहाय्य करू, आवडे धरू सुपंत ही संकल्पना मनापासून राबवणारे, दुसऱ्याला व्यवसाय पण देणारे आणि तुमच्या जीबीए करता निरपेक्ष सक्रिय कार्य करणारे, हे सगळे पॉइंट्स आपण एकत्र करतो आणि वार्षिक 2 मेंबर निवडतो, महिला व्यावसायिक आणि पुरुष व्यावसायिक। तर ही मागच्या वर्षी दोघं आहेत, त्यांच्या हस्ते आज प्रकाशन होणार आहे। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2 प्रकार आहेत। असे 2 कार्याचे प्रकार असतात। प्रत्यक्ष तर तुम्ही ऍक्च्युअली देता, तुम्ही ऍक्च्युअली दुसऱ्याला व्यवसाय देता, तो प्रत्यक्ष कार्य करतो आणि अप्रत्यक्ष कार्य म्हणजे पडद्यामागचे कलाकार असतात। तर आपल्याच्या 2 व्यक्तींना मी जरा पुढे बोलणार आहे। तुम्ही म्हणजे आता नेमकी बंद झाली, बरंच कौतुक करायचं। एक्झिबिशन असलं की तुम्हाला झगमगाट पाहिजे असतो, बरोबर आहे, लाईटच्या माळा पाहिजे असतात, त्याचा व्यवसायच तो आहे। पण तरी ते कधी 1 रुपया घेत नाहीत आपल्याकडनं सगळ्या एक्झिबिशनला। हे छान छान गाणी तुमच्यापर्यंत जे ऐकायला मिळत आहे, ती स्पीकर सिस्टीम स्वतःची आहे, त्याचा जो व्यवसाय आहे भाड्याने द्यायचा, आपल्याकडनं त्यांनी कधीच आतापर्यंत पैसे घेतलेले नाही। तर आपले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लोकेश देवपूरकर यांनी आम्हाला जॉईन व्हावं। काय होतं की यांचं अप्रत्यक्ष कार्य ना पडद्यामागचंच राहतं, पडद्यापुढं कधी यायलाच मिळत नाही। जसं की दुसरं जीबीएचं फ्लायर म्हणलं की तो फोटो पाहिजेच, जीबीएचं फ्लायर आणि तो फोटो हे पाहिजेच। त्याच्याकरता त्यांनी काही आपल्याकडे पैसे घेतले नाहीत, काही नाही। अप्रत्यक्ष कार्यामध्ये ते मोडतं। एक्झिबिशन असो, बॅडमिंटन स्पर्धा असो, आपण बिनधास्त फोटो लावून टाकतो। आपल्या तुमच्या सगळ्यांच्या खास मैत्रीण, महिला व्यावसायिक, मेगाप्रो प्रोडक्ट्सची संचालिका आणि तथोकथित जीबीएची ब्रँड मॅनेजर सुप्रिया कुलकर्णी, त्यांनी जॉईन व्हावं। ती गोष्ट बोलतो, ही माणसं कधी इथे येत नाहीत, त्यांचा सत्कार कधी होत नाही, म्हणून त्यांना आज बोलवलेलं आहे आणि त्यांचं कार्य आहे। विशेष गोष्ट म्हणजे आता या वर्षीचे 6 महिने पूर्ण झालेले, 6 महिन्यामध्ये बेस्ट डोनर जो असतो, दुसऱ्याला व्यवसाय देणे, ह्याच्यामध्ये पुरुष व्यावसायिकांमध्ये लोकेश देवपूरकर 1 नंबरला, लीडिंगला लागतात। आता आपण आपला स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा सुरू करूयात। मी काठवटे सर आणि स्मिता केंढे मॅडमना विनंती करते की त्यांनी स्मरणिकेचं प्रकाशन करावं।
GB आयकॉन 2023 महिला विजेत्या स्मिता केंठे मॅडम आणि जोरदार टाळ्या झाल्या. ही सुंदर स्मरणिका अतिशय आकर्षक मंडळी प्रत्येकाच्या व्यवसायाला अनुसरून असे ग्राफिक्स कलर दिवसेंदिवस काम करून स्मरणिकेला नटवलं सजवलं ज्यांनी श्री राजेश काथोटे सर आणि पूजा मॅडम यांनी दोघांनी मिळून या स्मरणिकेवर अतिशय मनापासून काम केलेलं आहे. सगळ्यांनी जरूर ही स्मरणिका वाचा. त्याच्यात छान छान भरपूर माहिती लेख सगळं काही तुम्हाला वाचायला मिळणार आहे. स्मरणिका हो प्लीज. राजेश काथोटे सर आणि स्मिता मॅडम दोघांनाही मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. राजेश काथोटे सर. नमस्कार. सर्वप्रथम स्त्रीच्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिनाचं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नितीन सर आणि पूजा मॅडम सर्वप्रथम आपला आभारी आहे की एक वेगळा प्रकाशन स्थापने हा असा संधी आली आपण आमच्या हस्ते प्रकाशन केला ही खूप मोठी बाब आहे. तर खूप खूप तुमचा आभारी आहे. GB 5व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. सर्वांना शुभेच्छा. गेल्या 4 वर्षात GBला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम यांच्याबरोबर या सर्व सभासदांनी केलेलं आहे. एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्याचे काम तसेच प्रत्येक सभासदाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम अहोरात्र त्यांच्याकडनं चालू आहे. वर्षभर जे आपण कार्यक्रम करतो त्याचा एक आढावा घेण्यासाठी आपण ही स्मरणिका प्रकाशित करतो. वेगवेगळे विविध उपक्रम आपण राबवत असतो. नंतर दिवाळी फराळ असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. या उपक्रमाबरोबरच आज एक सगळ्यांचं एक लक्ष मला वेधून घ्यायचं आहे. ते म्हणजे GB आयकॉन. आता सरांनी जसं सांगितलं गेल्या वर्षी मी आणि केंडे मॅडम यांना आम्हाला दोघांना तो पुरस्कार मिळाला. तर त्याचं स्वरूप खूप मोठं आहे. सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यायला पाहिजे खरं. तर हा आयकॉन जो आहे एक प्रेस्टीज पॉईंट असतो प्रत्येकाचा आणि तसंच आमच्या दोघांनाही तो प्रेस्टीज पॉईंट आहे. खूप ऊर्जा मिळते. असा एखादा पुरस्कार मिळाला की खूप ऊर्जा मिळत असते. तर प्रत्येकाने एकमेकाला सहाय्य करू या ब्रीदवाक्यानुसार प्रत्येकाने या संकल्पनेत आपल्या स्वतःला कसं जोडता येईल हे प्रत्येकाने पाहिलं तर मला खूप आनंद होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण यामध्ये सहभाग घेऊ शकतो. GBचे विविध उपक्रम आहेत. त्या प्रत्येक उपक्रमात आपण सहभागी होऊ शकता. तसं काही आपण वेगवेगळे आपण स्पर्धा घेतो, वेगवेगळे उपक्रम असतात. त्यामध्ये सगळ्यांनी नुसतं सहभाग घ्यावा या प्रत्येकासाठी नितीन सर आणि पूजा मॅडम हे पॉईंट्स काही देत असतात आपल्याला. त्या पॉईंट्सच्या वर्षभराच्या पॉईंट्सच्या माध्यमातून आपण हा आयकॉन निवडत असतो. मग ते मीटिंगला उपस्थिती असेल किंवा उपक्रमात सहभाग असेल, सक्रिय सहभाग असेल, दुसऱ्याला व्यवसाय देणे असेल, GBची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे असेल, नंतर नवीन मेंबर आपण ऍड करू शकतो. याच्यामध्ये GBला एक वेगवेगळ्या आपण वाढवू शकतो आपण. नंतर एक वेगवेगळ्या आपल्या इव्हेंट्स जे घेतो आपण ते जबाबदारी प्रत्येकाकडे दिलेली असते सरांनी. तर त्या माध्यमातून आपण एकमेकाशी जोडू शकतो. अशा विविध घडामोडींवर विविध उपक्रमावर सरांचं आणि पूजा मॅडमचं बारीक लक्ष असतं. कोण कुठे काय करतोय, कसं करतोय, कोणत्या पद्धतीने काम करतोय. तर त्यानुसार हे पॉईंट्सची आपण सर देत असतात आणि त्या पॉईंट्सच्या माध्यमातून एक वर्षभरात GB आयकॉन एक पुरुष आणि महिला असं निवडत असतो. तर माझी एक आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाने या आयकॉनसाठी आपलं एक बारकाईने लक्ष देऊन प्रत्येकाने त्यात सहभागी कसं होता येईल हे नक्की पाहिलं पाहिजे.
धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि स्मरणिकेबद्दल आपले अभिप्राय जर असेल नक्की मला कळवा. स्मिता पेंढे मॅडमना विनंती करते. नमस्कार, मी स्मिता केंढे. सर्वप्रथम मी नितीन सर, पूजा मॅडम आणि सर्व GBA सभासदांचे मला स्मरणिका प्रकाशन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभार मानते. मी हा ग्रुप GBA ग्रुप 2000 जवळजवळ 2 वर्षापूर्वी जॉईन केला आहे. त्याच्यात मीटिंग अनेक नितीन सर मीटिंग घेतात. त्याच्या एक मीटिंग मी अटेंड केली. त्याच्यात सरांनी सांगितलं की गिव्ह अँड टेक म्हणजेच दुसऱ्यांना व्यवसाय देणे आणि आपल्या व्यवसायात दुसऱ्यांकडनं मिळणे. त्याचा मी अवलंब केला आणि माझ्या व्यवसायात प्रगती झाली. तसेच आपला GBA हा ग्रुप हा फक्त एक व्यावसायिक मंच नसून ते एक सर्वांगीण विकास केंद्र आहे. त्याच्यामध्ये सरांनी विविध उपक्रम केले, जसं बॅडमिंटन स्पर्धा आहे, नंतर क्रिकेट स्पर्धा असतात, नंतर महिलांसाठी BC आहे, नंतर आपले श्रीसुक्त आहे. आत्ता मंगळागौरीचं मॅडमने अनाउन्समेंट केली आहे. या सर्व स्पर्धांमध्ये मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा सहभाग दिला. त्या प्रत्येक स्पर्धांसाठी आणि उपक्रमांसाठी सरांनी एक विशेष पॉईंट्स ठेवले. त्या पॉईंट्सने मला मानाचा 2023चा GBA आयकॉन हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल पण मी नितीन सर आणि पूजा मॅडमचे आभार मानते. आणि असाच या सगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही पण सर्वांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग घ्यावा आणि आपल्या व्यवसायाची वाढ करावी. तसंच आपल्याला जे व्यावसायिक मंच तर आहेच, पण आपली पण प्रगती व्हायला पाहिजे. माझी पहिल्यांदा तिथे बोलायची वेळ मला जमत नाहीये, म्हणजे ते नाही, पण सरांच्या ह्याच्यामुळे आणि मला ही संधी मिळाली आणि माझा व्यक्तिमत्व विकास त्यामुळे घडलेला आहे. तर तुम्ही पण सर्वांनी अशा या विविध उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि आयकॉन GBA आयकॉन किंवा GBA मध्ये आपली ओळखी वाढतील त्याप्रमाणे करावं. पुन्हा सगळ्यांचे आभार. कार्य हे करतायत आणि आभार आमचे मानतायत. सरांचा आणि मॅडमचा दरवेळेला असणारा भरघोस पाठिंबा मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सर जरी म्हणत असले की कार्य हे करतायत आणि आभार आमचे मानतायत, तरी प्रत्येक कार्यामागे नितीन सर आणि पूजा मॅडम हे असतात. आता आपल्या GBAच्या ब्रँड अँबॅसेडर प्रिया यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम GBAने आपल्या 5व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. सरांनी मनोगत व्यक्त करायला सांगितलं, पण GBAबद्दल काय बोलायचा हा प्रश्न आहे. कारण कार्यच एवढं मोठं आहे की किती बोलायचं आणि किती नाही हा प्रश्न आहे. पण मी आता एक GBA जॉईन करून झाली 5 वर्ष तरी झाली असतात, 4 ते 5 वर्ष झाली असतात. तर या आणि आत्ता या आणि आजच्या दिवशी मी मागे वळून बघते तर माझ्यामध्ये खूप मला पॉझिटिव्ह चेंजेस जाणवलेले आहेत. कुठल्याही म्हणजे आता मागच्या वर्षी मेहंदी खेळणं किंवा आता यावर्षी मंगळागौर खेळणे, मला कधी असं वाटलं नव्हतं की मी हे सगळे खेळ करू शकेन किंवा त्या म्हणजे या मॅडममुळे शक्य झालं. किंवा मला असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी GBAची ब्रँड अँबॅसेडर होईल किंवा माझा फोटो सगळीकडे जाते. मला वाटतं त्यांचा नितीन सरांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणखी म्हणजे माझ्यामध्ये स्वतःमध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत. कारण मी सुरुवातीला जेव्हा बिझनेस मीटिंग अटेंड करायची तेव्हा मला टेन्शन यायचं, कारण मीटिंगमध्ये कोणत्याही गेलं की 1 मिनिट इंट्रो असायचं, त्याचं मला ते म्हणजे मला टास्क वाटायचं. पण आज मी स्वतः इथे बिनधास्तपणे बोलू शकते. हा माझ्यातला जो बदल झालेला आहे तो फक्त GBAमुळेच झालेला आहे. मी ते मला GBAने चांगली ओळख दिलेली आहे, कारण मी सगळ्यांसाठी माझी ओळख कदाचित वेगळी असेल, कोणासाठी मी चांगली जेव्हा
जवळची मैत्रीण असेल, कोणासाठी मेधापूरची ओनर असेल, किंवा कोणासाठी GBAची ब्रँड ॲम्बॅसिडर असेल, किंवा कोणासाठी तलवार घेऊन सतत भांडणारी प्रिया कुलकर्णी असेल. पण ही सगळी ओळख मला फक्त GBAमुळेच मिळालेली आहे. आणि अर्थातच याचं सगळं क्रेडिट नितीन सर आणि पूजा मॅडमनाच जातं. ते खूप मनापासून सगळ्यांसाठी प्रयत्न करतात, सगळ्यांचा बिझनेस वाढावा, त्याचबरोबर सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करत असतात. आणि त्यासाठीच हे वेगवेगळे उपक्रम घेत असतात. परंतु खंत एकच वाटते की अजूनसुद्धा म्हणावा तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही, सगळेजण यामध्ये सहभाग घेत नाहीत. तर मला हेच सांगायचं आहे की सगळ्यांनी याच्यावर जरूर विचार करावा आणि आपण प्रत्येक उपक्रमात भाग घ्यावा. जर सरांनी जे आपलं GBAचं छोटंसं रोपटं चालू केलेलं आहे त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हायसाठी सगळ्यांची साथ आवश्यक आहे, तरच आपल्या GBAचं नाव उंचावर जाईल. थँक्यू. थँक्यू प्रिया. लोकेश सर बोलतात. या पद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे विमाननगरला राहते. कधीही बोलवा, केव्हाही बोलवा, ती हजर असते पाहिजे. एवढे लांब सोबत आहे, ती सुद्धा सांगलीला राहते. ती सुद्धा एकही उपक्रम चुकवत नाही, एकही कार्यक्रम चुकवत नाही. थँक्यू. प्रथम GBAला खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा 5वा जो वर्धापन दिन आहे त्याबद्दल खूप खूप मी शुभेच्छा देतो. नितीन सरांबद्दल सांगायचं झालं तर नितीन सरांची माझी ओळख 2016 पासूनची होती. आत्ता मी जे स्टेजवर तुमच्याशी बोलतोय हे स्टेज डेअरिंग देण्याचं काम असेल तर ते नितीन सरांनी केलं तेव्हापासून 2016 पासून. म्हणजे आत्ता मला 1 मिनिटापूर्वी सांगण्यात आलं तुला काहीतरी बोलायचं आहे. सर मला म्हटले तुला काहीतरी बोलायचं आहे. मग हे जे काय मला आत्ता जमलंय 2 मिनिटात मी इथं आलो आणि बोलू शकतोय, हे जे काय असेल ते क्रेडिट टोटली गोष्ट. आणि व्यवसायाबद्दल सांगाल तर व्यवसायाचं पहिलं म्हणजे सगळ्यात गणित आहे की व्यवसाय तुम्ही दिला पाहिजे तर तुम्हाला व्यवसाय मिळणार. हे सगळ्यात पहिलं प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय तुम्हाला देता येईल तेवढा जास्तीत जास्त व्यवसाय तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला रिटर्न ऑटोमॅटिकली मिळणार आहे. त्यामुळे प्रथम GBAमध्ये आल्यानंतर 2020 पासून माझी GBAमध्ये सुरुवात झाली. तेव्हा मी ज्या वेळेला GBAमध्ये आलो त्यावेळेला माझे म्हणतात तसं 4-5 जणांची फक्त ओळख होती. पण आता GBAचा जवळपास 100-125 प्लस ग्रुप झालेला आहे. ही जी काही व्यवसाय ओळख वाढलेली आहे ही फक्त बिझनेस ग्रुपमुळेच आपली वाढत असते. तर जे जे अजून काय म्हणतात आपल्या माहितीतले ओळखीतले व्यावसायिक असतील तर त्यांना तुम्ही जरूर जाऊन GBAबद्दल सांगा. आणि ते जर आपल्या GBA ग्रुपच्या व्यावसायिक ग्रुपला जॉईन होऊ इच्छित असतील तर त्यांना आपल्या GBAची पूर्ण माहिती द्या. आता आपली नोटीस स्मरणिका पण प्रकाशित झालेली आहे. ही स्मरणिका पण तुम्ही त्यांना द्यायचं काम करा. आणि आपली GBAची पूर्ण माहिती त्यांना सांगून आपला GBAचा ग्रुप कसा वाढवता येईल व्यावसायिक ग्रुप यासाठी जरूर प्रयत्न करा. एवढंच बोलून मी फार काही सांगत नाही. धन्यवाद. सगळ्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. आणि स्मिता मॅडम काथवटे सर, स्मिता केंढे मॅडम, पूजा मॅडम, प्रिया मॅडम आणि लोकेश सर यांना मी विनंती करते की पुढचा कार्यक्रम बघायला त्यांनी आपल्या जागी स्थानापन्न व्हावं. अशा पद्धतीने आपला उत्तम असा स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा पार पडलेला आहे.